त्याच्या बाजूला आमचे 3 कोकणातले मंत्री बसले. मी त्यांचे चेहरे सारखे बघतो. नुसतं पर्यटक म्हणून यायचे आमच्याकडे, नुसतं पर्यटक म्हणून यायचे आणि काय कोकणाचं हे बोलतात आम्हाला. या सभागृहाचे सन्माननीय सदस्य निलेश राणे यांनी कोकणाबद्दलची माहिती विचारली. आमचं म्हणणं असं आहे की जे कोकणाची माहिती सन्माननीय मंत्री महोदय देत आहेत त्याच्या बाजूला आमचे 3 कोकणातले मंत्री बसलेत. मी त्यांचे चेहरे सारखे बघतोय. शेवटी कोणत्या पक्षाचे असल्यापेक्षा कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे. आणि त्यामुळे आज ते असं म्हणतायत आणि मीही म्हणतोय की मागच्या वेळेला 18 मे पासून कोकणात सतत अतिवृष्टी होते आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालंय. ते आज मितीपर्यंत म्हणजे परवा जेव्हा पाऊस थांबला तेव्हापर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं, भात शेती कुसली गेली आणि अशा वेळेला पंचनामे झालेले आहेत. वारंवार कोकणातल्या शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे आणि आत्तापर्यंत 1 रुपया देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे हे आपण सांगताय. आणि त्यामुळे कोकणावरती या सरकारने अन्याय केलाय की काय असा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, कोकणाकरता साधारण आपण खरीपामध्ये 84,000 शेतकऱ्यांना 40,72,00,000 रुपये आपण मदत दिलेली आहे. माझ्याकडं तालुके पालघर मंत्री महोदय लवकर उत्तर जिल्हावार सांगतो. जिल्हावार पालघरमध्ये शेतकरी संख्या आहे 41,000. मदत वितरित केली 11,10,00,000. त्याचबरोबर रब्बी करता 34,000 शेतकऱ्यांना 9,46,00,000. अतिवृष्टीची लक्षवेधी चालू आहे थोडस. रायगड जिल्ह्यामध्ये 14,000 शेतकऱ्यांना 3,69,00,000. त्याचबरोबर रब्बी करता 12,000 शेतकऱ्यांना 3,61,00,000. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,000 शेतकऱ्यांना 34,00,000 हो. आणि रब्बी मध्ये 2,000 शेतकऱ्यांना साधारण 2,000 नाही 20,000 सॉरी 20,000 शेतकऱ्यांना हे पॉइंट मध्ये लाखात लिहिलंय त्यामुळं थोडंसं मिस्टेक झाली. रत्नागिरीमध्ये 20,000 शेतकऱ्यांना साधारण आपण 27,00,000 रुपये दिले. मंत्री महोदय थोडक्यात घ्या उत्तर. सिंधुदुर्ग मंत्री महोदय उत्तर घ्या थोडक्यात. ठाणे जिल्ह्यामध्ये साधारण 27,000 शेतकऱ्यांना 5,94,00,000. सांगतो ना. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण 24,00,000 रुपये मध्ये 24,00,000. आता अध्यक्ष महोदय एक मिनिट. आमचे सदस्य सुनील प्रभूजींनी उठून असं वक्तव्य केलं की ह्यांच्या बाजूला 3 कोकणातले मंत्री त्यांचे चेहरे बघा. काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष महोदय? आणि ह्यांना आदरणीय सुनील प्रभूंना सांगेन आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना ह्यांचे मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही. ठीक आहे. ह्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते केवढे केले विचार आमच्या कोकणाला मदत. नुसतं पर्यटक म्हणून यायचे आमच्याकडे, नुसतं पर्यटक म्हणून यायचे आणि काय कोकणाचं हे बोलतात आम्हाला, हे बोलून दाखवतात कोकणाचं आम्हाला. काय आमच्या सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी, सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी, मंत्र्यांनी पण बसा. आहे बरोबर ना. बसा. मंत्री महोदय करा, तुम्ही चालू करा. हे बघा मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे. सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाहीये. अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो. बसा. मुळामध्ये